रुक्मिणी प्राण संजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणा वरुणालय परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अमृतानुभव नावाचं एक जे अध्यात्मविश्वातील ग्रंथरत्न त्याचा नित्यानंदैक दीपिका जी की श्री शिवकल्याणकृत त्याच्यावरील ओवी छंदोबद्ध अशी रचना तिच्या आश्रयाने आपण भगवान संत सम्राट माऊलींनी जी आपली प्रातिभानुभूती अतींद्रिय असणारी आध्यात्मिक अनुभूती शब्दाद्वारा साकार करण्याचा त्याच्यामध्ये निकराचा प्रयत्न केलेला आहे. अशा या ग्रंथाच्या चिंतनाला यथाशक्ती यथामती प्रवृत्त झाल्यानंतर आतापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, प्रकृतिपुरुष समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन, सच्चिदानंद पदत्रय विवरण आणि शब्दखंडन ह्या 6 प्रकरणाची परिसमाप्तीनंतर आपण आता 7वं जे अज्ञान खंडन प्रकरण आहे, हे प्रकरण ह्या अमृतानुभवातलं एक विशेष आणि विस्ताराने केलेलं विवेचन आहे. आणि त्याचं कारण की दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते गीतेसारख्या एका आकर ग्रंथामध्ये ज्या मायेचं इतकं महान भयंकर अशा प्रकारचं मुमुक्षुला स्वरूप सांगितलेलं आहे, तर त्या मायेचं जो काही तीव्रतर मुमुक्षुत्व धारण केलेला पुरुष किंवा अधिकार संपन्न असणारा जो मुमुक्षु आहे त्याच्या दृष्टीनं मायेचं यथार्थ स्वरूप या ठिकाणी माऊली सांगत आहेत. तेव्हा ज्या अज्ञानाची आपल्याला एवढी भीती आहे त्या अज्ञानाची आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सिद्धी कशी होत नाही ही महत्त्वाची गोष्ट माऊली वारंवार आपल्याला अनेक अंगाने अज्ञान कसं असिद्ध आहे तेव्हा त्या अज्ञानाचं भय असण्याचं कारणच नाही. अज्ञान हे फक्त अज्ञान आणि अज्ञान कार्य हे फक्त वाचारंभण मात्र आहे. म्हणजे फक्त हे शब्द आहेत, शब्द अर्थहीन आहेत, त्यामुळं त्याच्यापासून भयाचं कोणतंही कारण नाही. मुमुक्षुला या महान संसार भयाच्या असिद्धी करून, अज्ञानाच्या असिद्धीने संसारबंधाची असिद्धी करून या ठिकाणी त्याचं नित्यसिद्ध आणि स्वयंप्रकाश असणारं सच्चिदानंद घनस्वरूप हे त्याला हस्त म्हणजे करतलामलकवत कसं करता येईल यासाठी त्या ज्ञानाच्या दार्ढ्याचा माऊलींचा हा अतीव निकराचा प्रयत्न आहे. आणि त्या रीतीनं आपण त्याचं चिंतन करण्याला प्रवृत्त झालो. तर आता आपण 7वं प्रकरण अज्ञानखंडन त्याच्या 35व्या ओवीपर्यंत आलेलं आहे. 35 क्रमांकाची ओवी आहे. आत्मेनशी विरोधी मनोनी नुरेची ये संबंधी वेगळे तरी सिद्धी जायची ना. आता हा जो पक्ष आहे की आत्तापर्यंत सांगितलेला आत्मा आपलं अज्ञान हे आत्म्याच्या आश्रयाने राहतं आणि आत्म्याला विषय करतं. तर ते आत्म्याला विषय कसं करीत नाही हे जसं सांगितलं तसंच ते अज्ञान आत्म्याच्या आश्रयानेही कधीच राहू शकत नाही. किंबहुना अज्ञानाची असिद्धी झाल्याशिवाय आत्म्याचं परिपूर्ण स्वरूप हे आपल्याला प्रगट होणार नाही किंवा आत्म्याच्या परिपूर्ण स्वरूपाची सिद्धी होणार नाही असं माऊलींचं सांगण्याचं एक झोक आहे. आणि त्याच्यामध्ये आता ह्या 35व्या ओळीमध्ये सांगतात की तैसे आत्मेनशी विरोधी मनोनी नुरेची ये संबंधी वेगळे तरी सिद्धी जायची ना. आत्मेनशी विरोधी म्हणून आत्म्याच्या विरोधी आहे, म्हणजे आत्मा आहे ज्ञानस्वरूप आणि अज्ञान आहे अज्ञान स्वरूप, म्हणजे ज्ञानाचा अभाव स्वरूप. म्हणजे ज्ञान तर असं अज्ञान शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाचा अभाव आणि आत्म्याचा ज्ञानाचा आपलं आत्मस्वरूपाचा अर्थ आहे ज्ञानस्वरूपता. असं असल्यामुळं हे आत्म्याच्या अज्ञान हे विरोधी आहे. म्हणून ये संबंधी नुरेची, म्हणून या ठिकाणी याचा संबंधच
त्या अज्ञानाचा संबंध ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी उर्वरित राहत नाही. म्हणजे ज्ञानस्वरूप आत्म्याचा आणि अज्ञानाचा कधी संबंध होणं शक्य नाही, कारण हे दोन अत्यंत परस्पर विरोधी पदार्थ आहेत. आणि दोन परस्पर विरोधी पदार्थ एका अधिकरणात एका कालात ज्ञान आणि अज्ञान राहूच शकत नाही. तर त्या अज्ञानाच्या आश्रयाने आपलं आत्म्याच्या आश्रयाने अज्ञान राहिलं असं कसं म्हणता? मग आता तुम्ही कदाचित म्हणाल की ते आत्मस्वरूपाहून वेगळं आहे, पण वेगळे तरी सिद्धी जायची ना. ते आत्मस्वरूप हे अज्ञानापासून वेगळं आहे, म्हणजे आत्मस्वरूपापासून अज्ञान वेगळं आहे. म्हणून स्वतंत्र अज्ञान तुम्ही जर सिद्ध करायला जाल तर आत्म्याच्या ठिकाणी राहू शकत नाही, पण आत्म्याहून स्वतंत्र. कारण त्या अज्ञान जे आहे आध्यस्थ आहे, आणि आध्यस्थ पदार्थांना अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ता नसते. त्यामुळे स्वतंत्रही त्याची सिद्धी करू शकत नाही आणि आत्मस्वरूपाबरोबरही त्याची सिद्धी करू शकत नाही. कारण तुम्ही जेव्हा ते आध्यस्थ म्हणता तेव्हा आध्यस्थ पदार्थाला अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ता नसतेच मुळी. मग आता अज्ञान नावाचा जो पदार्थ तुम्ही मानलेला आहे, अज्ञान कालात का होईना अज्ञान आहे असं तुम्ही म्हटलं, तर आम्ही तुम्हाला विचारू ते कार्य काय करतं? तर तुम्ही म्हणता की ते काय करतं, ज्ञानस्वरूप आत्म्याला विषय करतं. तेही सिद्ध झालं नाही. ते राहतं कुठं? तर आत्मस्वरूपाच्या आश्रयाने राहतं. तेही सिद्ध झालं नाही. मग आता तुम्ही म्हणायला लागले की ते स्वतंत्र राहतं, तर स्वतंत्रसुद्धा सिद्ध होऊ शकत नाही. कारण वेगळी तरी सिद्धी जायची ना. हे अज्ञानाचं वेगळेपण आहे. जरी ते आत्मस्वरूपाशी संबंधित नसलं तरी पण अज्ञान आहेत. मग कसं आहे अज्ञान? ते स्वतंत्र आहे. त्याला अधिष्ठान आत्मस्वरूपाचा टिकून न घेता ते स्वतंत्र रीतीनं अज्ञान मानावं, असं जर तुमचा आग्रह असेल तर वेगळे तरी सिद्धी जायची ना. त्याचीही सिद्धी होत नाही, अशा प्रकारची ओवी. आता या ओवीवर टीका. आत्मा सकळ तेजराशी, जो तमाचे नामही ग्रासी, त्याच्या रूपी अज्ञान तमाशी वस्तीच न घडे. आत्मा म्हणजे काय? सगळ्या तेजाची किंवा ज्ञानाची रास, म्हणजे घनीभूत ज्ञान असं आत्मस्वरूप आहे. घनीभूत ज्ञानस्वरूप, ज्याच्या ठिकाणी अज्ञानादी अज्ञान कार्याला कुठं वावच नाही, प्रवेशच नाही, असा आत्मा आहे. तो जो तमाचे नामही ग्रासी, ते आत्मा म्हटलं की त्या तम हा शब्दसुद्धा, तम नावाच्या शब्दाला सुद्धा तो काय करतो? ग्रासून टाकतो. म्हणजे आत्मा म्हटलं की स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप नेप्तिमात्र असा त्याचा अर्थ होतो. तिथं तमाचा येतकिंचित, अज्ञानरूप तमाचा येतकिंचितही संबंध असू शकत नाही. आणि त्याच्या रूपी अज्ञान तमाशी वस्तीचं घडे. त्याच्या रूपी म्हणजे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकाराला वस्ती करण्यासाठी स्थानच नाही, कारण तो परिपूर्ण आहे. पाहता तयाचे रूप, तरी शब्देही न करवे माप, काजे शब्द मात्रही विक्षेप न साहे जेथे. हे आत्मस्वरूप आहे कसं? तर त्याच्या आत्मस्वरूपाचा जर आपण विचार करू गेलो तर शब्देही न करवे माप, शब्दाने त्याचं मोजमाप किंवा त्याचं वर्णन किंवा त्याचं लक्षण आपल्याला करता येणार नाही. आत्मस्वरूपाचं शब्दाने वर्णन करणं शक्य नाही. पाठीमागं सांगितलं तर शब्दच काय? कोणाही प्रमाणा ओ निधी मा, कोणत्याही कारण काय आहे की आत्मा जो आहे तर प्रमाण परिच्छेदे प्रमेयत्व नांदे. तर कोणत्याही प्रमाणाला विषय होत नसल्यामुळं त्याच्या ठिकाणी प्रमेयत्वच येत नाही. तर शब्द प्रमाणाने त्याचं माप किंवा त्याचं वर्णन किंवा त्याचं लक्षण आपल्याला कसं करता येईल? काजे शब्द मात्र ही विक्षेप. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्द मात्र म्हणजे केवळ शब्दाचा प्रयोग हाच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विक्षेप आहे. म्हणजे विक्षेप म्हणजे विशेषण क्षिप्यते. त्या ठिकाणी आपल्याला शब्दात आत्माचं वर्णन करायला गेलं की आपण स्वरूपातून बाहेर फेकलं जातो. म्हणजे शब्द मात्र हाच त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने वास्तव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्द मात्र हा एक प्रकारचा विक्षेप आहे. न साहे जेथे, आणि हा तिथं सहनसुद्धा होत नाही. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्द कधीच शब्दाची आत्मस्वरूपाचं यथार्थ वर्णन करण्यासाठी प्रवृत्ती झाली तरी त्या शब्दाला त्या आत्मस्वरूपाचं वर्णन करण्याविषयी किंवा माप घेण्याविषयी किंवा आत्मा असा आहे असा आहे असं विधिमुखाने वर्णन करण्याविषयी शब्दाची प्रवृत्तीच होत नाही. तया स्वरूपाहुनी काही
जनी विजनी उरले नाही, आता आज्ञाने पाही बसावे कोठे. तिथं बसावे का बैसावे ते हां बसावेचे नाही, वसावे कुठे. हां ठीक आहे. तया स्वरूपाहून काही, त्या स्वरूपाहून जनी विजनी उरले नाही. म्हणजे संपूर्ण या लोकात म्हणजे जनामध्ये किंवा विजनामध्ये म्हणजे एकांतामध्ये किंवा लोकांतामध्ये कुठेही जा तुम्ही, एकांतात जा किंवा लोकांतात जा, जनामध्ये किंवा विजनामध्ये गेले तरी त्या स्वरूपाहून काही दुसरं कोणतंही उरलेलं नाही. म्हणजे स्वरूपाहून आपल्या आत्मस्वरूपाहून जनात असा किंवा विजनात असा, एकांतात असा किंवा लोकांतात असा, सर्व ठिकाणी परिपूर्ण आत्मस्वरूपच आहे. त्याच्या अतिरिक्त दुसरा कोणताही पदार्थ नाही. एकम एवाद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, अशी स्थिती आहे. आता मग जर ते काहीच जर दुसरं नाही आत्मस्वरूपावरून, आत्माच जर सच्चिदानंद घनतेने सर्वत्र भरपूर असा आहे, सर्वत्र निरतिशय व्यापक आहे, तर त्या ठिकाणी ह्या अज्ञानाने कुठं वसावं, अज्ञानाने कुठं वस्ती करावी, अज्ञानाला वस्ती करण्याला जागाच नाही. एवम आत्मसत्तेमाधारी अज्ञानाशी नुरेवरी, आता वेगळेची जरी असेल अज्ञान. आता आत्मसत्तेमध्ये तर आत्म्याच्या सत्तेमध्ये म्हणजे सत्तारूप असणाऱ्या, निरतिशय सद्रूप असणाऱ्या, केवळ सद्रूप असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुसऱ्या कशालाच जर जागा नाही, तर मग आता तुम्ही कदाचित असं म्हणाल, पूर्वपक्ष असं म्हणेल की आता वेगळेची जरी असेल अज्ञान, अरे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही. मग अज्ञान नावाचा स्वतंत्र पदार्थ आहे आणि तो ह्या आत्म्याहून भिन्न आहे, आत्म्याशी त्याचा काही संबंध नाही, आत्म्याला ते आश्रय करत नाही, आत्म्याच्या आश्रयाने राहत नाही, ते स्वतंत्र आहे आणि आत्म्याला ते विषयी करीत नाही. असं जरी न असलं तरी अज्ञान म्हणून एक पदार्थ आहेत आणि त्या अज्ञानाची स्वतंत्र सत्ता आहे, असं जर कोणी म्हणत असेल तरी कोणीही आधारे वाचून आधेयची केवी जाण, काय रोगी यावीन रोगची स्वतंत्र. आता ते म्हणतात काय तुकाराम महाराजांचं प्रमाणे की आधारा वाचून काय सांगशील कहाणी. कोणतंही जर सांगायचं झालं तर त्याला काही प्रमाण किंवा आधारभूत अशी वचनं किंवा युक्ती किंवा अनुभूती असं काहीतरी पाहिजे ना. तुम्ही केवळ विधान केलं तर नाही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुसिद्धीही किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धीही, असं कोणी म्हणेल तर म्हणतात की कोणीही आधारे वाचून आधेयचे केवी जाणं. कोणताच आधार नाही, कोणत्याच प्रमाणाला प्रमाण नाही, श्रुती प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण नाही, अर्थापत्ती नाही, अनुमान प्रमाण नाही किंवा अभाव प्रमाण नाही, आणि कोणताही प्रमाण नसताना या ठिकाणी प्रत्यक्ष नाही, अनुमान नाही, आणि तुम्ही म्हणता नाही पण अज्ञान स्वतंत्र आहे. परंतु त्या अज्ञानाला काहीतरी आधार तुम्हाला सांगावा लागेल की नाही. तसं जसं विचारसागरामध्ये विचारलं ह्या संपूर्ण जगताला आधार आणि अधिष्ठान कोण, तर त्यांनी सांगितलं संपूर्ण जगताला आधार आणि अधिष्ठान तुझा आत्माच आहे असं सांगितलं. परंतु आत्मा तर कोणाला आधार होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी सांगितलं कोणीही आधारे वाचून आधेयची केवी जाणं. कोणताही आधार नाही पण आमचं अज्ञान स्वतंत्र आहे असं जर तू म्हणत असेल तर कोणत्याही आधारा वाचून आधेय जे आहे, कारण आधेय जर सिद्ध करायचं झालं तर त्याला आधार पाहिजे. आपलं आता तर यह भूतले घटो असते, आता घट आहे तर घट आज कुठे आहे तर तुम्हाला आधार सांगावा लागतो, भूतलावर घट आहे. तसं तुमचं अज्ञान राहतं कुठं, कारण जर अज्ञानाला कोणता तरी आश्रय सांगावाच लागेल, आणि जर तो आधार नसेल, आश्रय तर नाही आणि पदार्थ आहे, म्हणजे आधारा वाचून काय सांगशील कहाणी. आधार जर नसेल, आधार जर सांगता येत नसेल तर आधी हे पदार्थ नाहीच आहे असा त्याचा अर्थ होतो आधारा वाचून, कारण निरधिष्ठान भ्रम होत नाही असे आपण म्हणतो. म्हणून या ठिकाणी आधारा वाचून आधे पदार्थ नाहीत असं आधेयचे केवी जाण. जसं एखाद्या माणसाला म्हणलं काय रोगी याविन रोगची स्वतंत्र, एखाद्या माणसाच्या ठिकाणी रोग आहे तर रोगाचा आश्रय कोण आहे, त्या रोगी पुरुषाचं शरीर. पण म्हणे तसं नाही, रोगी पुरुष जो आहे ना तो रोगी पुरुष नाही, रोगी पुरुषाचं शरीर नाही परंतु रोग आहे. रोग काय, रोगाचा आश्रय असला पाहिजे. रोगी पुरुष हा त्या रोगाचा काय असतो, आश्रय. तो म्हणतात रोगी तर नाही पण रोग आहे. कुठं सांगता येईल तुम्हाला रोग सिद्धच होणार नाही, रोग्या वाचून रोग सिद्ध होणार नाही.
त्याप्रमाणे आधारा वाचून आधेयाची सिद्धीसुद्धा होत नाही. आणि तुम्ही तर म्हणता अज्ञान काय आहे, स्वतंत्र आहे, त्याला आधार आत्म्याचा नाही. कारण आत्माश्रय या पक्षाचं काय केलेलं आहे, अज्ञान हे आत्माश्रयी आहे, आत्म्याच्या आश्रयाला त्याचं तर तुम्ही खंडन केलेलं आहे, बरोबर ना. मग स्वतंत्र आहे, पण स्वतंत्र असणारा पदार्थ, ज्या पदार्थाला आधार नाही असा पदार्थ, आधेय पदार्थ, तोच सिद्ध होत नाही. जसं एखाद्या रोगी आहे, आपलं रोगी नाही आणि रोग मात्र आहे, हे जसं सिद्ध होत नाही, त्याप्रमाणे आत्मा जरी निर्जरा अमर निरामय, तेथे तरी न वसे हा अमय, तेथे तरी न वसे हा अमय, आता स्वतंत्र केवी होय जिने याचे. आता आत्मा जरी तरी निर्जरा अमर निरामय, आत्मा निर्जर आहे, जरारहित आहे, अमर मरणरहित आहे, निरामय म्हणजे निरोगी अशा स्वरूपाचा आहे, कोणताही व्याधी किंवा दुःख इत्यादी त्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. म्हणून तो आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगी यांचे असा हा आत्मा आहे. आणि तेथे तरी न वसे हा अमय, आणि त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा अमय न वसे, हा अमय म्हणजे रोग, हा रोग म्हणजे कोणता, अज्ञानरूपी रोग, हा निर्जर अमर निरामय असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी हा अमय म्हणजे हा रोग किंवा हा व्याधी, कोणता, अज्ञान नावाचा व्याधी कधीच असू शकणार नाही, कारण ते परस्पर अत्यंत विरोधी आहेत. आता स्वतंत्र केवी होय जिने याचे, जर या ठिकाणी आधारा वाचून याची सिद्धीच होत नाही तर हा स्वतंत्र कुठं राहील. कारण ज्या पदार्थाला कोणताही अनात्म पदार्थ हा स्वतंत्र सत्तावान सिद्ध होत नाही. म्हणून अज्ञान स्वतंत्र केवी होय जिने याचे, म्हणून अज्ञानाचे निर्धारी अज्ञानाशी नुरेवरी ये विषयी कुसरी दृष्टांत ऐका. म्हणून आपण अज्ञानाचा निर्धार, नेमकं अज्ञानाचं काय स्वरूप आहे, ते अज्ञान आहे कसं, असं त्या अज्ञानाला प्रमेय करून प्रमाणाच्या द्वारा त्याला आपण त्या आत्म्याचा निश्चय करायला गेलो तर अज्ञानाशी उरी नुरे, अज्ञान उरतच नाही, म्हणजे अज्ञान हे सिद्ध होत नाही. अज्ञान हे शून्य तुच्छरूप आलिक असं आहे, अभावरूपच आहे असं सिद्ध होतं. अज्ञान नावाचा पदार्थ ना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सिद्ध होत, ना स्वतंत्र रीतीनं सिद्ध होत, अशी याची स्थिती आहे. म्हणजे आत्मस्वरूपाहून भिन्न असंही अज्ञान सिद्ध होत नाही आणि आत्मस्वरूपाशी अभिन्न असंही अज्ञानाची सिद्धी होत नाही. आणि ये विषयी कुसरी दृष्टांत ऐका. याविषयी आम्ही अत्यंत कुशलतापूर्वक जे दृष्टांत देत आहोत ते दृष्टांत ऐका असं म्हणतात. 36 ओवी. लवणाची मासोळी जरी झाली जिव्हाळी, तरी जळी ना जळावेगळी न जिये जेवी. आता उदाहरण देतात दृष्टांतामध्ये. लवणाची मासोळी, लवण म्हणजे मीठ, मिठाची केलेला बारीक अशा प्रकारचा मासा, आणि तो काय केवळ त्या जड असं त्याचा केलेला आकार नाही, तो जरी झाली जिव्हाळी आणि ती पुन्हा कशी आहे, जिवंत आहे. जिवंत म्हणजे तिच्यामध्ये प्राणाचा, मिठाची बाहुली केली आणि त्याच्यामध्ये योग सामर्थ्याने प्राणाचा संचार करविला, अशी जरी असली मग ती आता ती जगेल का, ती माशी, तो मासोळी ती जगू शकते का, जिवंत राहू शकते का. मिठाची मासोळी आहे आणि तिच्यामध्ये प्राणाचा संचार केलेला आहे, तरीसुद्धा तुम्ही म्हटले ना प्राणाचा संचार केला, पण कोणत्याही प्रकाराने ती जिवंत राहू शकणार नाही. ती जळी ना जळा वेगळी न जिये जेवी. ती जळी न जिये, पाण्यात घातली तर ती जगू शकत नाही, आणि जळा वेगळी पाण्यापासून काढली तर ती सुद्धा जगू शकत नाही. पाण्यात टाकली तर मिठाची आहे म्हणून ती विरून जाईल, पुन्हा ती मासोळी तुम्हाला जिवंत दिसणार नाही पाण्यात टाकल्यावर. म्हणजे मग पाण्यात नको टाकायला, बाजूला काढा. बाजूला जर काढली तरी पण ती जगू शकत नाही, कारण ती काय आहे, मासोळी, आणि मासोळी पाण्या वाचून राहू शकत, म्हणजे पाण्यातून काढली तरी मरणार आणि पाण्यात टाकली तरी मरणार. लवणाची मासोळी जरी झाली जिव्हाळी, तरी जळी ना जळा वेगळी न जिये जेवी. आता याविषयी टीकाकार सांगतात. लवणाचा मत्स्य केला, जीवनकला ही पावला, हे न घडे परी बोलिला रूपक मिशे. आता एखादा मिठाचा मासा केला, त्याच्यामध्ये जीवनकळाही ओतली, म्हणजे त्याला जिवंत
केलं, त्याच्यामध्ये प्राण संचार केला, जीवाचा संचार केला. आता हे घडलं का कधी? तुम्ही म्हणाल असं कडं इतिहासात कधी घडलं आहे का? अनादी काळापासून घडलं नाही. आम्ही रूपकाचं निमित्त करून तुम्हाला हा दृष्टांत सांगतो, रूपक म्हणून दृष्टांत सांगतो. तेथे मत्स्य जाती पाहावे तरी उदके विन जाये जीवे, आणि उदकी जरी असावे तरी लवणाचा मत्स्य. तेथे मत्स्य, आपण जर माशाची जात म्हणून मासोळी म्हणून जर पाहावं तर ते मासोळी म्हणलं का पाण्या वाचून जगू शकत नाही. मग पाण्या वाचून जगू शकत नाही म्हणून आपण तिला जर पाण्यात टाकलं तर पाण्यात टाकलं तरी जगू शकत नाही, कारण लवणाचा मत्स्य ती काय केलेली आहे, मिठाची केलेली मासोळी, त्यामुळं पाण्यात जगू शकत नाही, आणि मासोळी असल्यामुळं पाण्याविना जगू शकत नाही. अशी जशी तिची स्थिती आहे. मनोनी उदकी विरोनी जाये अथवा वेगळाही न जिये, तस्मात प्रमाणास नये ऐसा अर्थू. ते म्हणतात आता हे नाही, आम्ही रूपक म्हणून तुम्हाला सांगतो, पण त्या रूपकाप्रमाणे अशी जर मासोळी असेल तर ती पाण्यात गेली तर काय होईल, त्याच्यात विरघळून जाईल, नाश पावेल. पाण्यात गेली तरी पाण्या वाचून जर वेगळी राहिली तर वेगळी पाण्या वाचून ती जगू शकत नाही, कारण ती मासोळी आहे. म्हणून ऐसा अर्थो प्रमाणास नाही. असा अर्थ म्हणजे असा विषय हा कधीही प्रमाणाला विषय होत नाही. म्हणजे कोणत्याही प्रमाणाच्या द्वारा तो प्रमेयत्वाला प्राप्त होत नाही. म्हणजे असा विषय कधीच आपल्याला सिद्ध करता येत नाही. म्हणजे प्रमाणाने सिद्ध करायला असा पदार्थ जर कधी प्रमेय रूपतेला आला असता, म्हणजे अस्तित्वात आला असता, तर त्याचं काय झालं असतं, सिद्धी झाली असती, परंतु त्याची सिद्धीच होत नाही. काही वाटलं तर लगेच बोला मधी. असो म्हणजे असा लवणाची मासोळी असा जो अर्थ, असा जो विषय पदार्थ, तो पदार्थ कधीच प्रमाणाला विषय होणार नाही. कारण प्रमाणाला विषय होणार त्याच्या ठिकाणी काय आहे, प्रमेयत्व असलं पाहिजे. प्रमेयत्वच नाही तर प्रमाण विषय कोणाला करील, कोणाला जाणील. अर्थात जाणलं जाणं शक्यच नाही, कारण तो पदार्थच नाही, तो शब्द आहे, आणि शब्द तो अर्थही नाही, त्या शब्दाचा अर्थ उपलब्ध नाही. असो लवण मत्स्ये जरी जियावे, मग उदकी अथवा वेगळे असावे, मनोनी ठाईचाची न संभवे तात्पर्य ह्याची. ते म्हणतात जर पाण्याचा आपलं मिठाचा मासा जर जगायचा असेल तर तो मिठाचा मासा जगायचा म्हणजे एक तर तो पाण्यात तरी असला पाहिजे का पाण्यापासून वेगळा असला पाहिजे. परंतु म्हणून ठाईचाच न संभवे, तो कुठंच जगत नाही. कुठंच का जगत नाही, कारण तो मुळात नाहीच आहे. मिठाचा मासा हा मुळात नाहीच आहे, त्यामुळे तो पाण्यातही जगत नाही, पाण्या वाचूनही जगत नाही, कारण मासाच नाही, मिठाचा मासाच नाही. तर हे त्याचं तात्पर्य आहे. हे ह्या दृष्टांताचं तात्पर्य असं आहे. तेवी ज्ञानाशी हानी नाही, मनोनी अज्ञान नसे ठाई, आता नाथिलेची पाही भाविले जरी. आता ज्ञानाची जर कधीच हानी होत नसेल, ज्ञान स्वरूपच राहत असेल, तर त्या ठिकाणी अर्थात ज्ञानाचा कधी नही द्रष्टो दृष्टे विपरिलोपो विद्यते अविनाशित्वात, अशी जर स्थिती असेल तर ज्ञानाची हानी कधीच होत नाही. म्हणजे त्याचा अर्थ अज्ञान ठाई नसे, म्हणजे ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान कधीच झालेलं नाही. कारण जर झालं असतं तर त्या ज्ञानाला त्यांनी काय केलं असतं, आत्मस्वरूपभूत असणारं जे ज्ञान, त्या ज्ञानाला त्याने अज्ञान करून टाकलं असतं. पण अज्ञान तर ते कधीच करू शकत नाही. याचाच अर्थ ते त्या ठिकाणी अज्ञान हे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी नाही. आता नाथिलेची पायी भाविले जरी, आता नसलेलंच अज्ञान पण ते स्वतंत्र रूपाने आहे अशी जरी तुम्ही भावना केली तरी ज्ञानरूपाच्या ठाई हे राहू न सकेच पायी. तुम्ही किती भावना केली तरी त्या ठिकाणी ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी तुम्ही काय म्हणे भावना करा, आहे असं माना, स्वतंत्र आहे असं माना, असं तुम्ही म्हणत असाल तरीसुद्धा ते ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी तर कधीच राहू शकत नाही. कारण ते ज्ञानाला आवृत्त करण्याचं, विषय करण्याचं सामर्थ्यच त्याच्या ठिकाणी नाही. ते अज्ञान त्याच्यासमोर गेलं का ते काय होऊन जातं, ज्ञानस्वरूपच होऊन जातं. अशी स्थिती आहे. अथवा आत्मा वेगळी आहे ही असोच न शके, आत्म्याच्या ठिकाणी राहू शकत नाही आणि आत्म्याहून वेगळं स्वतंत्र असंही असू शकत नाही. असो अज्ञान हे अनुमान हेच नव्हे अज्ञान, तेथ आत्मत्वी अथवा वेगळे जाणं असेल काही. असो अज्ञान हे अनुमान,
ते म्हणा आता तुम्ही काय म्हणाल असू द्या, पण अज्ञान हे अनुमानाने सिद्ध होतं. म्हणजे कार्यरूप जगत आहे, त्या जगताचं कोणीतरी कारण असलंच पाहिजे आणि ते बीजरूप असणारं अज्ञान आहे असं कदाचित तुम्ही अनुमान म्हणाल. की या ठिकाणी तुम्ही म्हणता ना कोणत्याच प्रमाणाने सिद्ध होत नाही, परंतु अज्ञान हे अनुमानप्रमाणे अज्ञान काय होतं, अज्ञान हे सिद्ध होतं अनुमान प्रमाणाने. कारण का तर अनुमान प्रमाणाने कोणतंही कार्य जे आहे ते कारण कर्तृक असतं, कारणापासूनच कार्य उत्पन्न होतं. तर जगदरूपी कार्य आहे अर्थात त्याचं कारण अज्ञान हे मानलंच पाहिजे असं तुम्ही म्हणत असाल. पण ते म्हणतात अज्ञानाचं ज्ञान हे कशाने होतं, अनुमान प्रमाणाने. पण ते म्हणतात हेच नव्हे, अनुमानाने त्याचं ज्ञान होतं हे म्हणणं बरोबर नाही. कारण हे अज्ञान ज्या अनुमान प्रमाणापासून तुम्हाला अज्ञानाचं ज्ञान व्हायचं ते अनुमान प्रमाण हेच अज्ञानाचं कार्य आहे, बरोबर ना. ते अनुमान प्रमाण हे काय आहे, अज्ञानाचं कार्य आहे आणि त्या कार्य कधी कारणाची सिद्धी करून द्यायला समर्थ नाही. त्यामुळे अनुमान प्रमाणाने अज्ञान सिद्ध होतं असंही तुम्हाला म्हणता येणार नाही. कारण हे अनुमान हेची नव्हे अज्ञान आहे, ते अनुमान प्रमाण नाही, ते काय आहे अज्ञानाचंच कार्य आहे. म्हणून ते अनुमान प्रमाणसुद्धा काय झालं अज्ञान. आणि अज्ञानाची कधी सिद्धी करू शकत नाही. अज्ञानाची सिद्धी करण्यासाठी अज्ञानाहून भिन्न असं ज्ञान पाहिजे. आजभर भिन्न मानलं तर त्याच्यापुढं तर येतच नाही अज्ञान कधी. बरं अभिन्न मानलं तरी त्याच्या ठिकाणी ते कशावरून आत्मस्वरूपावरून अभिन्न मानलं तरी त्याची सिद्ध होत नाही, कारण ते ज्ञानस्वरूपच आहे. आता जर तुम्ही वेगळं मानायचं म्हणलं, वेगळं कसं काय मानणार, तर ते म्हणजे अनुमान प्रमाणाने ते वेगळं आहे. पण त्याच्या अज्ञानाची सिद्धी करणारं जे अनुमान प्रमाण आहे ते अज्ञानाचंच कार्य आहे. मग अज्ञानाचं कार्य हे अज्ञानरूपच आहे. म्हणून त्या अनुमान प्रमाण देखील अज्ञानाची सिद्धी करण्याला असमर्थ आहे. ठीक आहे ना. अज्ञानाचं कार्य अज्ञानाचं कार्य म्हणून जगताची सिद्धी करायला ते जे हेतू आहे तो सुद्धा काय आहे असिद्ध आहे. हेची नव्हे अज्ञान तेथे आत्मत्वी अथवा वेगळे जाणं असेल काय. मग आता ते आत्म्यामध्ये तरी ते अज्ञान राहील का, किंवा वेगळं आत्मस्वरूप. हां बोला. हां, अनुमान प्रमाण हे अज्ञानाचं कार्य कसं हे याच्यावरून सांगितलं. आता मूळ काय आहे, अनुमान तुम्ही कशा ज्या पदार्थाचं करता, बरोबर ना, ज्या पदार्थाचं करता कोणाच्या पदार्थाचं करणार तुम्ही सिद्धी अज्ञानाची करा, ते तर अज्ञानच आहे, बरोबर ना. आता अज्ञान कार्य जे आहेत तुम्हाला अज्ञान प्रमाण हे चांगलं पहा, आणखी बोला त्याच्यामध्ये. अज्ञान कार्य जे आहे तर अज्ञानाची सिद्धी आपलं अनुमान प्रमाण करायचं असतं आपल्याला, त्यावेळेला आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण हे प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून असतं. आपण काय म्हणतो, ज्या ज्या ठिकाणी धूर आहे तिथं तिथं काय आहे अग्नी आहे, बरोबर ना. आपल्याला पर्वतो निमान धूमवत्वात, पर्वताच्या ठिकाणी अग्नी आहे कशावरून म्हणतो, तिथं धूम आहे म्हणून. आणि यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी, जिथं जिथं धूम असतो तिथं तिथं अग्नी आहे, बरोबर ना. आता तुम्हाला प्रत्यक्ष धुमाचं ज्ञान आहे का अग्नीचं ज्ञान आहे, पर्वतावरचं धुमाचं ज्ञान आहे, परंतु तुम्ही त्याच्यावरून अग्नीचं अनुमान केलं, पण तुम्ही ते जाऊन पाहिलं तर अग्नी सापडेल की नाही, अग्नी सापडेल. परंतु आपल्याला जेव्हा हे ज्ञान झालं तेव्हा अगोदर हे कुठं पाहिलं आपण, हे आपण महानसामध्ये म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये पाहिलं की स्वयंपाकघरामध्ये खाली चूल असते, वर धुराडं असतं आणि त्याच्यातून तो अग्नी आपलं धूर बाहेर निघतो आणि त्या धुराच्या धुराचं आपल्याला काय प्रत्यक्ष ज्ञान आहे. धुराचं आपल्याला अगोदर प्रत्यक्ष ज्ञान असेल तरच आपल्याला अनुमानाने अज्ञानाची सिद्धी करता येते की नाही. तसं आता म्हणजे अगोदर त्याचं प्रत्यक्ष ज्ञान पाहिजे, पण प्रत्यक्ष ज्ञानाची साधनं कोणती आहेत, प्रत्यक्ष ज्ञान व्हायला पाहिजे की नाही तरच अनुमान प्रमाण करता येईल की नाही. त्या हेतूचं ना, हेतूचं आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान असलं तर आपल्याला साध्य जे आहे ते सिद्ध करता येईल. परंतु हेतूचं तरी आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान आहे की नाही. आपल्या अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियद्वारा त्या धूमदेशापर्यंत जाते आणि आपल्याला धुराचं ज्ञान होतं आणि नंतर मग आपण ते जिथं धुरा असतो तिथं काय असतो अग्नी असलाच पाहिजे. आणि ज्या अर्थी पर्वतावर धूर आहे त्या अर्थी अग्नी त्या ठिकाणी आहे, बरोबर ना. आता हे ज्ञान होण्यासाठी आपल्याला अगोदर प्रत्यक्ष प्रमाणाने धुराचं ज्ञान आहे की नाही,
बरोबर ना. आता तुम्ही सांगा प्रत्यक्ष प्रमाणामध्ये काय आहेत? प्रत्यक्ष प्रमाणामध्ये इंद्रिय आहेत. प्रत्यक्ष प्रमाणामध्ये इंद्रिय आहेत. नेत्रेंद्रियाच्या द्वारा झालं म्हणजे नेत्रेंद्रिय हे बरोबर ना, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. परंतु ते जे प्रत्यक्ष प्रमाण आहे ते कोण आहेत? इंद्रिय. आता ही इंद्रिय कशी उत्पन्न झाली? ही इंद्रिय कोणापासून झाली? तर आपल्याकडं इंद्रियांच्या उत्पत्तीचं याच्याप्रमाणे सांख्य दर्शनाप्रमाणे आपण म्हणतो पहिल्यांदा काय प्रकृतीचीच कार्य आहेत की नाही, म्हणजे अज्ञानाचीच कार्य आहे की नाही. सांख्य दर्शनाने प्रकृती स्वतंत्र मानली. आता त्या प्रकृतीमध्ये कोण आली? इंद्रिय आली, प्रकृती कार्य. ती कशी काय प्रकृती कार्य आहे याविषयी त्यांची एक कारिका आहे. ती कारिका अशी आहे की प्रकृतेर महान तत्वहंकारा तस्मात् गणश्च षोडशका तस्मात् षोडशकाद तस्मादपि षोडशकात पंचेभ्य काय पंचेभ्य पंचभूतानी. पहिली काय सुरुवात काय आहे? प्रकृतेर महान तत्व अहंकारा तस्मात् गणश्च षोडशका तस्मादपि षोडशकात पंचेभ्य पंचभूतानी अशी कारिका आहे. त्या कारिकेमध्ये काय सांगितलं बघा की पहिल्यांदा प्रकृती म्हणजे अज्ञान आहे. त्या अज्ञानापासून महत्त्व निर्माण होतं म्हणजे बुद्धितत्व. आणि त्या बुद्धितत्वापासून अहंकार आपलं प्रकृतेर महान त्या बुद्धितत्वापासून अहंकार निर्माण होतो. तो अहंकार 3 प्रकारचा असतो. तो सात्विक, राजस आणि तामस असा 3 प्रकारचा अहंकार आहे. त्यापैकी सात्विक अहंकारापासून राजस अहंकाराच्या साह्याने पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक मन तयार होतं. झाली की नाही पंचज्ञानेंद्रिय. आणि आता तुम्ही काय सांगता हे पंचज्ञानेंद्रिय हे कोणाचे? बाकीचाही पुढं आहे त्यांनी. आणि नंतर पंचतन्मात्रा उत्पन्न होतात आणि त्या पंचतन्मात्रापासून पंचमहाभूतं ही तामस अहंकारापासून उत्पन्न होतात. अशी सृष्टीची रचना सांगितली. आता तुम्ही सांगा बरं त्या सृष्टी रचनेमध्ये हे ज्या प्रत्यक्ष प्रमाणावलंबी असणारं जे अनुमान प्रमाण तुम्ही अनुमान प्रमाण केलं त्याच्यात प्रत्यक्ष प्रमाणावर ते अवलंबून आहे का नाही? आणि ते प्रत्यक्ष प्रमाण असणारी कोण आहेत? इंद्रिय. आणि ती इंद्रिय कोणाची कार्य आहेत? अज्ञानाची कार्य आहेत. मग त्या अज्ञानाच्या कार्याने त्या अज्ञानाची सिद्धी होईल का? अज्ञान कार्य असणाऱ्या प्रत्यक्ष प्रमाण रूप असणारी जी इंद्रिय आहेत ती आपल्या कारणाला सिद्ध करतील का? नाथ महाराजांनी भागवतात उदाहरण दिलं की आईच्या गर्भात असणारं जे बालक आहे तर ते बालक आईचं वय जाणू शकेल का? नाही. त्यामुळे अज्ञानाची सिद्धी करण्यासाठी हे अनुमान प्रमाण उपयोगाचं आहे का? अर्थात नाही. कारण अनुमान प्रमाण हेच काय आहे? अज्ञानाचं कार्य आहे. हां, त्याच्यात काही शंका आहे. आणि अनुमान प्रमाण हे प्रत्यक्ष प्रमाणावर एक मी कक्षा सांगितली याच्यातली एकच कक्षा सांगितली. किंवा तुम्ही म्हणता की हे कसं काय अनुमान प्रमाण हे कसं अज्ञानाचं कार्य आहे? तर ते काय आणि अज्ञान काय असतं? अज्ञान जर प्रमेय झालं ना, अज्ञान जर प्रमेय झालं तर आपल्याला प्रमाणाने ज्ञान करून देता येईल. अनुमानच काय कोणत्याही प्रमाणाने ज्ञान करून द्यायचं झालं तर प्रमाणाला जर प्रमेयविषय समोर असला तर त्याला प्रमेयत्व असलं तर प्रमाण त्याचं ज्ञान करून देईल. अज्ञान हे मुळात वस्तूच नाही तर तिला इंद्रियादिक विषय कशी करू शकतील? प्रत्यक्ष प्रमाणाने जर त्या प्रत्यक्ष प्रमाणाला अज्ञान विषय होतं का? नाही. मग आणि प्रत्यक्ष प्रमाणाच्या अवलंबून कोण असतं? अनुमान प्रमाण. अर्थात अनुमान प्रमाणाला देखील अज्ञान विषय होऊ शकत नाही असं. आता सांगतात की असो अज्ञान हे अनुमान हेच नव्हे अज्ञान ते सुद्धा काय आहे? अज्ञानच आहे. अज्ञानाचं कार्य काय असणार? अज्ञान स्वरूपच असणार. आणि इथं आत्मत्व अथवा वेगळे जाणं असेल काय? ते आत्म्याच्या ठिकाणी असेल का वेगळे जाणं असेल? वेगळे असेल आत्म्याहून किंवा आत्म्याच्या ठिकाणी असेल? आत्म्याशी अज्ञान अभेदाने असेल का आत्म्याहून वेगळं राहील? का त्याचे लवणाची मासोळीसारखी स्थिती आहे? वेगळंही राहू शकत नाही आणि त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहू शकत नाही. आक्षेपार्थाने तर असेल काय? असं राहू शकेल काय? तर तुम्ही म्हणणार अर्थातच नाही. म्हणून अज्ञान प्रतिपादन हे वचनचे अप्रमाण ऐसा निश्चय करून पुढेही बोले. आता म्हणतात आत्तापर्यंत केलेल्या चिंतनावरून असं खरं तर असं आहे का अज्ञानाचं प्रतिपादन आम्ही करतो. तुम्हाला आम्ही अज्ञानाचं स्वरूप सांगतो हे वचनच अप्रमाण आहे.
आम्ही प्रमाणाने अज्ञानाची सिद्धी करतो, हे तुमचं जे बोलणं आहे तेच अप्रमाण आहे. प्रमाणाने अज्ञानाची, कारण अज्ञानाचंच कार्य असणारं प्रमाण कधी आहे? अज्ञानाचीच कार्य आहेत की नाही. तुम्ही कोणतंही प्रमाण असलं तर ते अज्ञानाचंच कार्य आहे ना. अज्ञानाचं कार्य असणारं प्रमाण त्याची अज्ञानाची सिद्धी कशी करेल? एक तर कारण ती अज्ञानाची कार्य आहेत, बरोबर ना. इंद्रिय ही अज्ञानाची कार्य आहेत, प्रमाण ही अज्ञानाची कार्य आहेत, आणि ती अज्ञानाची सिद्धी करायला कशी समर्थ होतील? दुसरी गोष्ट, त्यांनी केलेले अज्ञानाची कार्य कशी असतात? कारणाचे गुण कार्यात असतात. कारण गुण हा कार्य कारण गुण हा कार्यानुवर्तते. कारणाचेच गुण कशात येणार? कार्यात येणार. मग आता जर अज्ञानाचे गुण कोणात आले? प्रमाणामध्ये, प्रमाणरूप कार्यामध्ये आले, तर त्या ठिकाणी ती सुद्धा काय झाली? अज्ञान स्वरूपच झाली. आणि अज्ञान अज्ञानाची सिद्धी करेल का? आणि केलं तर त्याला अज्ञान म्हणता येईल का? अज्ञानाला अज्ञानाचं ज्ञान झालं असं म्हणता येईल का? मूर्खाला मूर्खत्वाचं ज्ञान झालं तर त्याला मूर्ख म्हणतात का? असं मागे दृष्टांत दिला. मूर्खा माणसाला जर मी मूर्ख आहे असं कळलं तर त्याला मूर्ख म्हणतात का? तसं अज्ञानाला, अज्ञान कार्य असणाऱ्या प्रमाणाला जर अज्ञानाचं ज्ञान झालं तर त्याला अज्ञान असं म्हणता येईल का? आणि जर समजा ज्ञान झालं म्हणलं तर ते अज्ञान अज्ञान राहील का? तर ते अज्ञान काय झालं? ज्ञानरूपच झालं, असं त्याचा अर्थ. हे दिसायला आपल्याला शब्दछलासारखं दिसतं, पण हा शब्दछल नाही. शब्दछल करणाराला या ठिकाणी हा मातुसंमित उपदेश आहे, बरोबर ना. या ठिकाणी हा जो उपदेश आहे, हा उपदेश असा नाही पितुसंमित, वडील जसे अधिकाराने सांगतात असा नाही, किंवा कांतसंमित उपदेश असतो त्याच्यामध्ये सुद्धा एवढी अशा प्रकारचं मृदुता कोणाला स्थापन करता येणं. मातेच्या ममतेने श्रोत्याच्या हृदयात प्रविष्ट होऊन माऊली ही गोष्ट सांगतात. वरवर आपल्याला हे जे शब्द आहे हे शब्द छल आहे असं वाटतं, पण शब्द छल करणाराला त्याच्यापासून सहज सोडवलेले आहे असं दिसतं, एकदम मायेच्या ममतेने. म्हणून अज्ञान प्रतिपादन हे वचनाचे प्रमाण. अज्ञानचं प्रतिपादन करतो, अज्ञान म्हणून आहे असं प्रतिपादन करणं हे बोलणंच काय आहे? अप्रमाण, कोणत्याही प्रमाणाला विषय न होणारं असं आहे. ऐसा निश्चय करून पुढेही बोले. अशाच प्रकारचा निश्चय करतात आणि आता पुढेही बोले. पुढं आणखी त्या संबंधाने सांगतात. आता 37वी, जे अज्ञान जेथे नसे तरीच आत्मा असे, म्हणून बोलणे वायसे नाही कावे की. आता काय, हा श्रोता जो आहे तर तो बहुश्रुत होत चालला, बरोबर ना. ह्या अज्ञानासंबंधाने त्या काय विचार आहे, तर तो विचार जसा जसा होत जातो तसतसं ह्या पुढच्या ओव्या ज्या आहेत त्या आपल्याला त्याचं स्पष्टपणे स्वरूप सांगतात. अज्ञानाचं स्वरूप सांगतात म्हणजे अज्ञानाला स्वरूपहीन आहे असं त्याचं स्वरूप सांगतात, आहे की नाही. म्हणून अर्थहीन आहे. तर आता जे अज्ञान जेथे नसे तरीच आत्मा असे. जे अज्ञान अज्ञान म्हणताना तुम्ही, तर ते अज्ञान जर त्या ठिकाणी नसेल तरच आत्मा, तरीच आत्मा असे. कारण अज्ञान जर असेल तर जो आत्मा आहे कोणता? निरतिशय व्यापक एकमेवा द्वितीयम निह नानास्ती किंचन. ह्यात जर आपण पाहायचं झालं, आत्मदर्शन जर करायचं झालं, आत्मदर्शन तेव्हाच होऊ शकेल की अज्ञान जेथे नसे. कारण ज्ञानस्वरूप आत्मा आहे. ज्ञानस्वरूप आत्म्यात जर अज्ञान नसलं तरच आपल्याला, तरच आत्मा असे, तरीहीच आत्मा असे, तरच आपल्याला आत्म्याची सिद्धी करता येईल. आत्म्याची सिद्धी तुम्ही काय म्हणताल? आत्म्याच्या आश्रयाने राहिलं, आत्म्याला आच्छादित केलं असं तुम्ही म्हणाल. ते आत्म्याला आच्छादितही करत नाही, त्याच्या आश्रयाने राहत नाही, ते स्वतंत्र म्हणून तरी आहे असं जे जेवढी जेवढी तुम्ही विधानं कराल. पण हे विधान करताना बारीक जर विचार केला, जर तुम्हाला आत्मस्वरूपाची खरी सिद्धी करायची असेल तर त्या ठिकाणी अज्ञान अजिबात चालणार नाही. अज्ञान आहे म्हणजे अज्ञान नावाचा एक दुसरा पदार्थ आहे, द्वैत आहे. आणि आत्मा तर कसा आहे? एकमेवा द्वितीयम असा आत्मा आहे. स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असा जर आत्मा असेल, बरोबर, आणि तोच जर परिपूर्ण असेल, तोच जर अनादि अनंत निरतिशय बृहत केवल असा जर त्याची सिद्धी करायची असेल तर काय होईल? अज्ञान जेथे नसेल. जर त्या आत्मस्वरूपात अज्ञान नसेल तरीच आत्मा असे, तरच आत्म्याचे आपल्याला अस्तित्व किंवा आत्म्याचं काय म्हणतात अबाधित असं असणारं नित्यत्व किंवा त्याचं नित्य अस्तित्व हे आपल्याला सिद्ध करता येईल. म्हणून बोलणे वाईसे नायकावे की. म्हणून हे जे बोलणं आहे ना, अज्ञान आत्मस्वरूपाच्या आश्रयावर राहतं, आत्मस्वरूपाला
आच्छादित करतं, आत्मस्वरूपाहून स्वतंत्र आहे. ते अज्ञान जोपर्यंत तुम्हाला अहम ब्रह्मास्मी ज्ञान होत नाही तोपर्यंत आहेच आहे. अहम ब्रह्मास्मी ज्ञान झाल्यावर ते निवृत्त होतं, निदान आहे निवृत्त होतं. ते सत आथी नाथी, ते सत पण नाही, ते असत पण नाही, ते सदसत पण नाही, ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय भावरूप आहे. अशा प्रकारच्या ज्या प्रक्रिया मानतात ना, ह्या प्रक्रिया ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही बोलूच नाही ह्या गोष्टी. कारण का मनोनी बोलणे वाईसे नायकावे, की जे काही लोक अज्ञान प्रकृती माया याला घेऊन जे बोलतात ना, त्यांचं बोलणं वाईस आहे, म्हणजे व्यर्थ आहे. कारण जे नाही अज्ञान त्याच्याविषयी हे उगीचच बडबड करत बसतात, वृथा वटवट करत बसतात. म्हणून ते नायकावे, की ते बोलणं ऐकूसुद्धा कानाने नाही, ऐकू नये, अशा प्रकारे सांगतात. आता टीका. आता अज्ञान त्रिशुद्धी नाही, तरीच आत्मया आत्मत्व पाही, तो आत्मा कैसा काही विचारून पहा. आता हे सगळा विचाराच्या द्वारा आपल्याला आता सांगतात. याच्यावरची टीका जी आहे ना, थोडी विस्ताराने केलेली आहे. नित्यानंद ऐक्य दीपिकेमध्ये ही विस्ताराने आलेली आहे. इथं विषय काय आहे, अज्ञान नसलं तरच आत्म्याचं अस्तित्व सिद्ध होईल. बरोबर आहे ना. अज्ञान जेथे नसे तरीच आत्मा असे, तरच आत्म्याचं निर्बाध अस्तित्व, बरोबर ना, नित्य निरंतर असणारं अस्थिरूपत्व त्याचं सिद्ध होईल. आणि म्हणून याच्याविषयी बोलूच नाही अशी ओळी आहे. आणि टीकाकार आता याचं स्पष्टीकरण करतात. आता अज्ञान त्रिशुद्धी नाही, तरीच आत्मया आत्मत्व पाही, तो आत्मा कैसा काही विचारून पहा. आता म्हणतात की अज्ञान तिन्ही कालात अज्ञान नाही, म्हणजे अज्ञानाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. असं जर झालं तरच आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्व सिद्ध होईल. म्हणजे तरच आत्मा केवळ सद्रूप चिद्रूप आनंदरूप अद्वयरूप असा सच्चिदानंद घनीभूत केवल असा सिद्ध होण्यासाठी अज्ञान चालणार नाही. अज्ञान मानण्याचा प्रयत्न करतात. हे म्हणतात बाबा अज्ञान मानून जर तो आत्मज्ञान करून घ्यायला प्रवृत्त झाला असेल ना, अज्ञानाचं अस्तित्व सत्ता धरून जर तो अज्ञानाचा आत्म्याशी संबंध करून नंतर त्याचा संबंध विच्छेद करून मग आत्म्याला उर्वरित ठेवून असं जर तू म्हणत असशील तर पहिली गोष्ट लक्षात घे, चांगलं बघा, पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माणसाने. अरे एकमेवाद्वितीय आत्म्याची आपल्याला सिद्धी करायची आणि त्या ठिकाणी अज्ञान जर मानलं दुसरा पदार्थ तर आत्म्याची सिद्धी कशी करता येईल. उलट आत्मा अभावरूपच आहे. आत्मा अज्ञान अभावरूपच आहे. ते अभावरूप अज्ञान स्वतंत्र किंवा आत्माश्रयाने मानणंच योग्य नाही, तर ते त्याला विषय करतं. हे मानण्याचं काय कारण आहे. ह्या जे अशी जी गृहीत कृत्य आहे ही मुळातच चुकीची आहेत. आणि तरच आपल्याला आत्म्याचं ओम पूर्णमदः पूर्णमिदं असं सिद्ध करता येईल अशी मान्यता घ्यावी माणसाने. आईच्या अस्थी जर विसर्जन करायच्या तर त्या ब्रह्मकुंडापर्यंत न्यायच्या, पाठीमागं आणायच्या नाही. असं जसा दृष्टांत आहे रामसुखदासजींनी सांगितलेलं, आपण नेहमी चिंतन करतो त्याप्रमाणे या ठिकाणी हे असं उलट विचार करायचा नाही. अज्ञान एक आहे, उलट अज्ञान कसं असणार नाही ही विचाराची दिशा असली पाहिजे. तरी एकमेवा द्वितीयम ब्रह्म, श्रुतीचे मुख्य वर्म, दुसरे नाहीच हा नियम करून दिलेला. अरे एवढी मोठी श्रुती माता गर्जना करून तुम्हाला सांगते की एकम एव अद्वितीयम ब्रह्म, एकम एव स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असं केवळ ब्रह्म आहे. हे श्रुतीचं मुख्य वर्म आहे. आहे की नाही. श्रुती जेव्हा ब्रह्माचं विवरण करते तेव्हा ब्रह्म एक आहे, एकम एव, एकच आहे. दुसऱ्याचा काय करते, निषेध करते. एकम एव या ठिकाणी आणि अद्वितीय दुसरा कोणताही पदार्थ नाही. द्वैताचा काय करते, निषेध करते. विकल्प नाही वस्तू असं श्रुती सांगत असताना आणि दुसरे नाहीच, दुसरं पदार्थच नाही हा नियम करून दिलेला. असं नियमाने निश्चयाने श्रुतीमातेनं सांगितलेलं आहे. पहिले बोलीला ब्रह्म एक, मागुते निषेधिले अनेक, नवल निर्धाराचे कौतुक वेदरायाचे. ते म्हणतात पहिले बोलीला ब्रह्म एक, पहिल्यांदा काय सांगितलं, ब्रह्म एकच आहे असं सांगितलं, एकम एव. नंतर मागुते निषेधिले अनेक आणि नेह नानास्ती किंचन, या अनेकत्वाचा काय केला, निषेध केला आणि एकत्वाचा काय केला, अंगीकार केला. आणि नवल निर्धाराचे कौतुक वेदरायाचे, काय त्या वेदाचं जो निर्धार आहे निश्चय करून दिला तो किती कौतुकास्पद आहे.
काय विशेष आहे असं सांगतात. म्हणजे अपौरुषे असणारा, अपौरुषे शब्दराशी असणारा वेद किंवा ऐतापासून काढिती हित देवनी वाढविती नायगा श्रुती परवती माऊली जगा वेद प्रतिपाद्या ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असा असणारा त्या आत्मरूपाविषयी त्यांनी पहिले बोलीला ब्रह्म एकच ब्रह्म आहे सांगितलं. अनेकत्वाचा, नानात्वाचा, बहुविधत्वाचा निषेध केलेला आहे. असं ह्या वेदराजाचं, वेदरूपी सम्राटाचं काय कौतुक आहे. अहो आत्मा जरी एक म्हणता उठेल दुजा तर्क जेवी जीवसृष्टी अनेक अनात्मा असे तरी अद्वितीयने बोले आत्मयाहुनी दुजे निषेधिले एवं परिच्छिन्नत्व निवारिले श्रुती शिरे येणे. आता सांगतात आज जर आत्मा जर एक असता, बरोबर ना, आत्मा जर एक आहे असं जर म्हटलं तर मग एक आत्मा आणि दुसरं काहीतरी आहे म्हणून आपल्या अंतःकरणात तर्क निर्माण होईल का आत्मा ज्या अर्थी एक म्हटलेले त्या अर्थी त्या एकाहून अन्य दुजा कोणीतरी असलं पाहिजे. तुकाराम म्हणतात ना, एका म्हणता भले आणि दुजे सहजची निंदिले. अशा प्रकाराने जर कोणाला वाटेल की असा तर्क होईल ज्या अर्थी श्रुतीमाता एक म्हणते त्या अर्थी दुसरं कोणीतरी असलं पाहिजे असा तर्क येईल. जेवी म्हणजे सापेक्ष कोणीतरी पाहिजे. जेवी जीवसृष्टी अनेक अनात्मा असे ज्याप्रमाणे ही अनेकत्वाने युक्त असणारी ही जी जीवाची सृष्टी आहे ती अनात्मरूपाने एक वेगळी आहे. म्हणजे एक आत्मा आणि एक जीवसृष्टी अनेक रूपाने नटलेली ही जीवसृष्टी अनात्मरूप असणारी ही एक आहे असा तर्क येईल की नाही. श्रुती केवळ काय म्हणले, एकम एवढंच म्हटले असते तर बरोबर ना. परंतु ते म्हणतात तरी अद्वितीय येणे बोले आत्मयाहुनी दुजे निषेधिले तरी एकम एव अद्वितीयम असं म्हटलं. आणि अद्वितीय मनाने तुम्हाला जर तर्काने कधी वाटलं का श्रुती एक सांगते याचा अर्थ त्या एकाहून ब्रह्माहून अन्य अनात्म अशी अनेकविध नटलेली विचित्र सृष्टी ही त्याला काहीतरी द्वैत निर्माण करणारी म्हणून एक पदार्थ आहे असं जर तुम्हाला कदाचित वाटत असेल तर ते म्हणतात की दुजे आत्मयाहुनी दुजे निषेधिले, आत्म्यावरून दुसरं काही पदार्थ आहे असं जर तुम्हाला तर्काने वाटत असेल तर त्याचा श्रुतीनं काय केलेलं आहे, निषेध केलेला आहे. काय न इह नाना अस्ति किंचन एवं परिच्छिन्नत्व निवारिले श्रुतिशिरेने. श्रुतिशिर म्हणजे श्रुतीचा मस्तक भाग म्हणजे कोणता, उपनिषद भाग. त्या उपनिषदामध्ये त्या परिच्छिन्नत्वाचं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या परिच्छिन्नत्वाचं निवारण केलेलं आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी स्वगत सजातीय विजातीय भेद निर्माण करणारं असं दुसरं कोणताही पदार्थ नाही. असा अन्याचा प्रतीतीला येणाऱ्या भासरूप नानात्वाचा श्रुतीनं निषेध केलेला आहे. तस्मात देशकाल वस्तू परिच्छेद याचा आत्मत्वी आत्यंतिक बाध आत्मा मुक्त शुद्ध बुद्ध नित्य स्वभाव. तर काय म्हणतात, आत्म्याच्या ठिकाणी देश काल आणि वस्तू यांचा कोणताही परिच्छेद नाही. आत्म्याच्या ठिकाणी यांचा देश काल वस्तूचाच काय आहे, आत्यंतिक अभाव आहे, बाद आहे. म्हणजे देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे, न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. तत्वमसी विद्याना ब्रह्मानंदी सांग आणि तेची झाला अंगे तुका आता. रक्तश्वेत कृष्ण पितप्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैता द्वैत. एक म्हणत होतं ना, तर त्या ठिकाणी एकही नाही आणि त्याच्या सापेक्ष अन्यही नाही, अन्यही नाही अन्य सापेक्ष एकही नाही. एका वाचून एकपणा वाचून एक असं जे कैवल्य आहे, केवल आहे, ते त्याचा श्रुतिशिराचा म्हणजे उपनिषदाचा तोच प्रतिपाद्य विषय आहे, तो वेद प्रतिपाद्य आहे, तो आद्य आहे, तो ससंवेद्य आहे आणि तो आत्मरूपा, तो आत्मा आहे. आता आत्मा तो कसा आहे, श्रुती प्रतिपाद्य मुक्त. मुक्त म्हणजे नित्यमुक्त, शुद्ध म्हणजे नित्यशुद्ध, बुद्ध म्हणजे नित्य ज्ञानस्वरूप असा असणारा. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याची जी विशुद्धता आहे ती अशी नाही का अगोदर अज्ञान होतं आणि मग अज्ञान घालवल्यावर त्याची शुद्धता झाली, अज्ञान मलाने तो विवर्जित झाला, असं नाही. अज्ञानाचा पंख त्याला कधी लागलेलाच नाही.
असा नित्य शुद्ध बुद्ध असा त्याचं काय स्वभाव नाम त्याचं मूळचं स्वरूपच आहे. अहो आत्मया नाही निकेतन, जो की भुवनैक वास भुवनहीन, ज्याचे नामची आत्मरमण आत्मा राम. एवं आत्मे नवीन काही देशभेद वरला नाही, मा जेथे आत्मा नसे पाही ते अनात्म अज्ञान. आता म्हणतात आत्मया नाही निकेतन, आत्म्याला राहण्यासाठी दुसरं निकेतन म्हणजे एखादं वास्तव्य करण्यासाठी घर वगैरे नाही का, ज्या ठिकाणी आत्मा राहतो असं आपण म्हणतो ना. देही, आत्म्याला देही म्हणतात. देही का, तो देहात राहतो असं नाही. आत्म्याला राहण्यासाठी केवळ काय आहे, सर्वम यद अयम आत्मा. हो, श्रुती काय सांगते, जे जे काय आहे ते सगळं काय आहे, आत्मरूपच आहे. आत्मा देहात राहतो असं नाही. या ठिकाणी बरोबर ना, आत्मा देहात राहतो का देह आत्म्यात राहतो? देह आत्म्यात राहतो. पण आपण काय म्हणतो, देहात आत्मा आहे. देहात आत्मा आहे का आत्म्यात देह आहे? आत्म्यात देह कल्पित आहेत. सगळं जगात आत्मा आहे का आत्म्यावर जगत आहे? आत्मस्वरूपावर जगत भासतंय आहे की नाही? मग जगत भासतंय का जगत आहे का? भासणारा पदार्थ अधिष्ठानाला द्वैत करत नाही का? अधिष्ठानात त्याचा त्रैकालिक अत्यंत भावच असतो का? अभावरूप पदार्थ नसतोच का? अधिष्ठान मात्रच असतं का? अधिष्ठान मात्रच आहे. असं आहे. आत्मया नाही निकेतन, आत्म्याला निकेतन घरच नाही. जो की भुवनैक वास भुवनहीन, की ज्यांनी एखाद्या भुवनामध्ये त्या आत्म्याने वास करावा असं नाही. तो कसा आहे? भुवनहीन. भुवनहीन म्हणजे काय? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणी ठेवा नारायण. सोपाधिक परमात्म्याकडं प्रार्थना करायला आपल्याला आवडतं, पण निरुपाधिक स्वरूपात आपल्याला त्यांनी लीन करून घ्यावं, समरस करावं हे काही ध्यानात येत नाही. कारण आपल्याला वाटतं की आपलं अस्तित्व विसर्जित केल्यावर खाली राहिलं काय? काय लिहायचं आणि काय खायचं आहे की नाही? आणि काहीच नसेल तर अशातमध्ये पुरुषार्थ हिंता नाही काय असं वाटतं. आत्मया नाही निकेतन, की जो की भुवनैक वास भुवनेन, ज्याचे नामचे आत्मरमण आत्माराम. त्याचं नावच काय? आत्म्यामध्ये रमण करणारा. त्या आत्म्याला काही दुसरं आलंबन असलं म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी रमण किंवा सुखाची उपलब्धी किंवा रती प्रीती तुष्टी त्याला प्राप्त होते असं नाही. त्याला कोण आलंबनाची गरज नाही. त्यासाठी सांगितलं गीतेमध्ये काय? यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आणि आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. माणसाला एवढी पडिली हे रूढी जगा परिचार आणि चालविती व्यवहार सत्य म्हण. असं माणसाला द्वैताशिवाय सुखाची उपलब्धीच होत नाही असा एक मोठा भ्रम होऊन गेलेला आहे, आहे की नाही? आणि तत्त्वज्ञानात जो चिंतन करतो केवळ अद्वैताचं ना, तो सुद्धा काय म्हणतो? शिवम भूत्वा शिवम यजेत आहे की नाही? असं पण म्हणतो. आणि यजेत असं ज्या अर्थी विधान केले त्या अर्थी यजन करणारा एक, आणि ज्याचं यजन करायचं तो काय आहे? काय त्याला काय म्हणतो? यजन, यजिता, याजक आणि याज्य, याज्य आणि याजक आणि यजन अशा प्रकारची त्रिपुटी असलीच पाहिजे. त्रिपुटीशिवाय होत नाही, आहे की नाही? आणि हा काय विधी आहे. पुन्हा शिवम भूत्वा शिवम यजेत हा काय आहे? विधी आहे असं मानतात लोक. जे लोकांना पूर्वमीमांसेचे किंवा द्वैताचे संस्कार प्रबल असतात ते अद्वैताचं चिंतन करीत असताना सुद्धा चांगलं पहा, ते काही ज्ञानोत्तर तुम्हाला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी म्हणा, लोकसंग्रहाचं निमित्त करून जीवनमुक्ती विवेकामध्ये गेलं ना, लोकसंग्रहाधिकाचं निमित्त करून ते पुन्हा तुम्हाला द्वैतातच सुखाची अनुभूती येते असंच एक प्रकारचा आदर्श, चुकीचा आदर्श प्रस्थापित करीत असतात, आहे की नाही? एवं भुवनैक वास भुवनेन, ज्याचे नामचे आत्मरमण आत्माराम. ज्याचं नावच काय आहे? आत्माच आत्म्यामध्ये रममान होतं. म्हणजे काय आहे? आत्मरूपाने असणं हेच आत्मरूपामध्ये काय आहे? रमण आहे. खरं माणसाला ज्या अर्थी झोपेत जातो त्या अर्थी द्वैतात सुख दिसतं का अद्वैतात सुख दिसतं? ऐक, सगळा दिवसभरचा असणारा एवढा पसारा टाकून माणूस म्हणतो काही करा, झोपेची गोळी द्या पण मला झोप येऊ द्या. काय होतं आहे? फक्त ते द्वैत विसरतं आपल्या स्वरूपात. शिवाय तिथं अज्ञानाचं आवरण असतं. तो काय आत्मस्वरूपामध्ये तो पूर्णतः लीन होत नाही. अज्ञान आवृत्त सुखाचा अनुभव घेतो. तरी तेवढ्या सुखासाठी मनुष्य दररोज बरं याला काय अनुभव आहे का नाही प्रत्येकाचा? याला काही प्रक्रिया पाहायला पाहिजे का? काही
दररोज माणूस जातो सुखा, आणि त्याला दररोज माहिती आहे का दररोजचा अनुभव काय आहे बघा बरं. मग सुखेन अहम अस्वाप्सम न किंचित आवेदिशम, मी सुखाने झोपलो होतो म्हणतो, अनुभूतीच आहे की नाही. आणि पुन्हा पुन्हा काय म्हणतो, मला काहीच कळलं नाही. मला काहीच कळलं नाही म्हणजे अज्ञानच होतं की नाही. त्या सुखाचा भोग झाला त्या काळी अज्ञानावृत्त सुख होतं हे दररोजच माहिती आहे की नाही. तरी जोपर्यंत त्याला केवळ अद्वैत सुखाची अनुभूती नाही तोपर्यंत हा जीव दररोज द्वैताचा परित्याग करूनच अद्वैतातच जातो की नाही. आणि खरं तर साचची पुढं तिवेरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता, अशी स्थिती आहे की नाही. एवढं माहीत असूनही माणसं दररोज सुख कुठं शोधतात, अनेकत्वात. सुख कुठं शोधतात, अनेकत्वात, आहे की नाही. तेच फक्त त्यांनी काय, ते सुखसुद्धा कोणतं होतं माहिती आहे का खरं. त्या मागे एक ओवी गेली, जर तुम्हाला झोप आली नाही तर झोप दिसत नाही, आणि झोप आली तेव्हाही झोप दिसत नाही. मग झोप नावाचा पदार्थ ते सुख अज्ञानावृत्त आहे. अज्ञानावृत्त आहे का अज्ञानावृत्त नाहीच आहे खरं. अज्ञानावृत्त नाहीच आहे खरं. कारण जे अज्ञान किंवा जो कारण शरीर, त्या कारण शरीराचा तुम्हाला कधीच अनुभव आला नाही. जेव्हा तुम्ही कारण शरीरात होते तेव्हा कारण शरीर तुम्हाला दिसलं नाही, आणि जागे झाल्यावर तर राहतच नाही. याचाच अर्थ ते नाहीच आहे. अज्ञान नाही म्हणजेच कारण शरीरसुद्धा नाहीत. म्हणतो माणूस कारण शरीर नाही तर बीजभूत कारण शरीर नाही तर त्या ठिकाणी कार्यरूप असणारे का स्थूल आणि सूक्ष्म शरीर आहे का शरीरच नाही. का शरीयते इति शरीरम का नास्ति इति शरीरम आहे. शरीयते इति शरीरम ही व्याख्या बरोबर आहे का जे तत्वता नसून फक्त भासमान होणार एवढंच त्याचं स्वरूप आहे. ऐके नाही, बरोबर की नाही. बरं जाऊ द्या ते, पण अज्ञानावृत्त का होणं सुखाचा अनुभव तर दररोज त्याच्यात जातो ना. आणि तरी जागृती आणि स्वप्न या अवस्थेमध्ये स्वप्नात सुद्धा सगळा द्वैताचा प्रपंच वाढवितच राहतो, आणि जागृतीसुद्धा वाढवतच राहतो. आणि पुन्हा भ्रांती काय ठेवतो, याच्यातून मला सुखाचा हे होईल. ज्याचा बारदाना मोठा, ते आमचे शास्त्री महाराज म्हणायचे, त्याला सुख अधिक. आहे की नाही. असं आहे का ज्याचा बारदाना मोठा त्याचा व्याप तितका संताप आहे. आहे की नाही, व्याप तेवढा संताप आहे. एवं आत्मेन विन काही देशभेद उरला नाही, मा जेथे आत्मा नशे पाही ते अनात्मा अज्ञान. आत्म्या वाचून कोणता देशभेद आहे का, देशच नाही. आत्म्या वाचून देशच नाही तर आत्म्या वाचून बरं आत्मा कोणत्या देशात राहतो का, नाही. कारण का त्या देश काल वस्तू हे सगळं प्रमाण प्रमेय आणि प्रमाता हे सगळी त्रिपुटी जी आहे, जी प्रमाण म्हणून तुम्ही मानता, बरोबर आहे ना, तर तीच मुळात काय आहे, अज्ञान स्वरूप आहे. म्हणून या ठिकाणी आत्मेनवीन काही देशभेद उरला नाही. आत्म्या वाचून देशभेद म्हणून कोणता उरलेलाच नाही. मग जेथा आत्मा नशेप आहे, आणि ज्या ठिकाणी आत्मा नाही ते अनात्मा अज्ञान. जे आत्मा ज्या ठिकाणी नाही तेच काय आहे, अनात्म स्वरूप असणारं काय आहे, अज्ञान आहे. म्हणजे आत्मा जिथं नाही ते अनात्म स्वरूप असणारं काय आहे, अज्ञान आहे. म्हणजे काय झालं, ते अनात्मा अज्ञान मुळात नाहीच आहे असा त्याचा अर्थ. आता अखंड जो चित्प्रकाश जेथे उदो असतूचेही नाही माप, तेथे काळगणना हे पाप वदेल कवन. काय त्यांनी आपला जो काही आत्मविश्वास किंवा आत्मनिर्धार झाल्यानंतर जे काही शब्द आहेत ते शब्द कशा कोणत्या भावात साकार होतात, तर त्याच्यामध्ये सांगतात अखंड जो चित्प्रकाश रूप, जो अखंड देशकाल वस्तू परिच्छेद रहित निरपेक्ष व्यापक असा जो केवळ चैतन्याचा प्रकाश हे ज्याचं स्वरूप आहे, त्या स्वरूपाचं जेथे उदो असतोचेही नाही माप. त्या ठिकाणी काय आस्त नाही आता एकची मोहरा, पासोनी अंधारा दुरी झालो. पुढं काय, पासोनी अंधारा दूर असा जो किंवा सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियाशी अस्तमानाचे जयाशी आडनावची नाही. हा सूर्य असा उदित झाला आणि संध्याकाळ होणारा सूर्य नाही, याला अस्त नाही आता, याचा कधीच अस्त न होणारा. अस्त कधीच न होणारा म्हणजे याचा अर्थ उदय झालेला अस्त निश्चित होणार, ज्याचा कधी उदयही नाही आणि अस्तही नाही. हा केवळ सूर्यकणांचा सुसडा सूर्यकणांचा राशी असा, आणि आडनावा अस्तमानाचे जयाशी आडनावाची नाही, त्याचा कधीच अस्त होत
नाही. असं जो आहे अखंड जो चित्प्रकाश रूप, जेथे उदो असतूचेही नाही माप. त्याचा कधी तुम्हाला गणना करता येणार नाही की आज याचा उदय झाला, संध्याकाळी याचा अस्त झाला, असा हा आत्मसूर्य नाही. त्याचा कधी उदयही नाही आणि कधी त्याचा नाश. असं एक प्रमाण आहे. तुका म्हणे त्या नाही असतं असं. हां, तुका म्हणे असतं आणि उदयो त्यांच्या तेजा नासतं. म्हणजे त्यांच्या तेजा उदयो नासतं, उदयो असतं नासतं. त्यांच्या तेजाला उदयही नाही आणि असतंही, हे दोन्हीही नाही असं आहे. जेथे उदो असतूचेही नाही माप, तेथे काळगण नाही पाप वदेल कवन. तर त्या ठिकाणी काळ नावाचा अमक्या काळात त्याचा उदय होतो आणि अमक्या काळात त्याचा काय होतो, नाश होतो. कारण हे काय आहे, नेमेची येतो मग पावसाळा, हे तो सृष्टीचे कौतुक जाण बाळा. असं हे पाप कोण करील? हे पाप कोणीही करणार नाही. कारण का, जर उदय नासता असला तर अमक्या काळात उदय झाला. आता उदयच नाही आणि असतच नाही, तर त्या ठिकाणी काळ काय आहे? काळ त्या नाथ महाराजांच्या वेळी आपण नेहमी म्हणतो की त्या ठिकाणी काळ हे काय आहे? काळ ही फक्त कल्पना आहे. आता यांनी सांगितलं की आता तो परवा जो सायंटिस्ट मरण पावला ना, कोणताच स्टीफन हॉकिन्स, की त्याचा मेंदू सगळा कार्य करत होता, पण तो किती वर्ष होता? 55 वर्ष होता. आणि तर त्याच्यासमोर दिलं की त्याच्यासमोर त्याच्या सगळ्या कल्पना मांडवू शकत होता, बरोबर ना. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की काळ ही एक इमॅजिनेशन आहे. म्हणजे काळ ही एक कल्पना आहे. हा काल्पनिक आहे, कल्पना आहे काळ ही कल्पना. आता त्या बिचारा तो ईश्वर मानत नव्हता, नास्तिक होता, म्हणजे तो ईश्वर तत्व मानत नव्हता. परंतु त्यांनी काळ ही कल्पना आहे स्वतःच्या बुद्धीवर एक हाफिन्स्टी काय म्हणतो की काळ ही कल्पना आहे. आणि आपल्या इकडे नाथ महाराजांनी हे पूर्वीच सांगून ठेवलेले आहे. आता अर्थात त्याला वेदाचं जे तत्त्वज्ञान त्यापासून होणारा परमपुरुषार्थ कधीच प्राप्त होणार नाही. जन्ममरण परंपरा खंडित होणारं परमपुरुषार्थ साधन हे त्याला कळलंच नाही. कारण ते साधन आहे वेदातलं तत्त्वमसी महावाक्य, हे तर त्या बिचाऱ्याला माहीतच नाही. पण बुद्धीनं तो काळ ही कल्पना असू शकते. सगळी लोक काळाच्याच कल्पनेत मरून राहिले ना. मला माझं मरण आजचं उद्यावर तरी ढकला. मरण कॅन्सरने माहीत असलं, हार्ट अटॅकने माहीत असलं तरी म्हणतो मला वाचवा. आता वाचवा हे त्याला माहीत नाही का? काळाचं भक्ष्य हे शरीर आहे हे नक्की माहीत नाही का? तरी त्याला म्हणतो आजचं उद्यावर जाते. म्हणजे काळ कल्पनेला एवढं घट्ट धरलेलं आहे. परंतु काळ कल्पना हे नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात निशंकपणे साचार, निशंकपणे साचार ज्याचे निशंकपणे साचार ज्याचे मन म्हणे मी अमर, काळवर्जी त्याचे घर, काळ दुर्धर मनशंका. काळ ही मनाने केलेली कल्पना आहे. काळ नावाचं काय म्हणे वर्तमान काळ. माणसाने नित्य वर्तमान काळात असलं पाहिजे. भूतकाळाचा विचार करू नये आणि भविष्यकाळाचाही विचार करू नये. मग नित्य वर्तमान काळात असलं की मनुष्याला सुख मिळतं. हे व्यावहारिक स्तरावरची स्पष्टीकरण आहे, आहे की नाही? हे काय आपल्या अध्यात्मातलं खरं स्पष्टीकरण नाही. खरं स्पष्टीकरण करण्याचा काळ ही कल्पना आहे. आणि त्या काळ कल्पनेचा जनक कोण आहे? त्या काळ कल्पनेचा जनक कोण आहे? मी आहे त्याचा जनक. आता मी ह्या क्षण मी मानला, ह्या क्षणाला अस्तित्व कोण दिलं? मी. म्हणून मागचे गेलेला भूतकाळ कोणी निर्माण केला? मी. आणि ह्या क्षण माझ्या याच्या पुढचे येणारे क्षण कोणते आहेत? भविष्यकाळाचे. खरं त्याचं अधिष्ठान कोण आहे? मीच आहे. मग माझ्या अधिष्ठानावर काळ ही केलेली कल्पना सोडून दुसरं काय आहे? दुसरं काहीच नाही, आहे की नाही? म्हणून माणसं काय म्हणतात, केल्याचा शोक करू नका. खरं माणसाला जर या अध्यात्मामध्ये हे केलेल्याचा म्हणजे भूतकाळाचा शोक करायचा नाही का, भविष्यकाळाचा शोक करायचा नाही का, वर्तमान काळाचा शोक करायचा नाही का, शोक करायचा नाही तो नाहीच पदार्थ, त्याचा शोक काय करायचा, आहे की नाही? जो काळ नावाचा पदार्थच नाही तर काळाला आपण उत्पन्न केलेलं आहे. आणि म्हणतात की ते 11व्या अध्यायातली ओवी आहे ना, माऊली म्हणतात नाही, तो काळाचा पसरलासे पाहे पा केवडा, पसरलासे चवडा, करुणिया माझी वडा आकार गज. सगळे पंजे पसरून त्या सिंहाच्या सारखे कसे त्या काळाने झेप घातलेले आणि सगळं जग हे कालाचं भक्ष्य आहे, ऐक ना. अवघाचे आकार ग्रासीला काळे, असं त्याचं वर्णन करतात. कालो ही दुरतिक्रमा, असं त्याचं वर्णन करतात. पण हे सगळ्या अध्यात्माच्या दृष्टीनं पाहिलं तर ह्या सगळ्या काय आहेत? कल्पना आहेत, बाकी काही नाही.
आहे की नाही. म्हणून कालाच्या प्रमाणात शोक काय करतो, शोक मोह दुःख हे सगळं कालाच्या अधीन आहे. योगवासिष्ठामध्ये मला वाटतं 1 किंवा 2 अध्याय आहेत नुसता कालाचा प्रभाव सांगणार आहेत. आपल्याला असं वाटतं पहिल्यांदा योगवासिष्ठ वाचलं ना, वाटतं बाबा हे सगळं कालाच्याच अधीन आहे. ही जी कारणं सांगितलीत ना सृष्टीचे, कोणते स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतीम तथा परिणामंच मन्यन्ते प्रकृतीम पृथुदर्शिनः. याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर काळ एक कारण आहे का नाही, 6 मुख्य कारणामध्ये आपल्याला वाटतं. पण काल कारणवादी जे आहेत यांचं म्हणण्याचं खंडन झालं का नाही 13व्या अध्यायामध्ये, सगळं खंडन करून टाकले. काळ म्हणून काही नाही. माणसं काळाचा विचार करूनच उगीच कारण नसतानाच नसत्या छंदे जग विनोदे विव्हळतसे. आता सांगतात की आता अखंड जो चित प्रकाश रूप तेथे उदो असतुचेही नाही माप, तेथे काळ गणना हे पाप वदेल कोण. हे काळाची गणना हे पाप कोण करील. म्हणजे ज्या ठिकाणी केवळ चैतन्याचा प्रकाश आहे त्या ठिकाणी काल नावाची कल्पना कोण करील, अज्ञान नावाची कल्पना कोण करील. अज्ञान हीच कल्पना आहे तर त्याच्याच अंतर्गत असणारं काळ ही सुद्धा काय आहे, कल्पनाच आहे. ती कल्पना कोण करेल. स्वामी महाराज सांगायचे की त्यांच्या गुरुजींना एकुलता एक मुलगा होता. तो 4 वर्षाचा झाला आणि त्याला त्या काळात काही एवढी व्यवस्था नव्हती. त्याला मुतखड्याचा त्रास सुरू झाला. तर त्याचं ते पोट दुखायला लागले की खूप दुखायचं. ते त्यांना पुण्याला वगैरे नेऊन ते वैद्याचा सल्ला घ्यायचे, पण औषध द्यायचे. पुढं काय झालं की त्याला वारंवार ताप यायला लागला आणि त्याला ज्या वेळेला ताप यायचा त्यावेळेला पोटात दुखणं आणि ताप ह्या दोन्हीमुळं तर त्याला काही झटके यायचे. म्हणजे त्याला म्हणतो ना फेफरे वगैरे असे झटके यायचे. आणि मग ते पाठ चालू असला की पाठामध्ये त्यांच्या पत्नी यायच्या आणि ते सांगायचे की आता मुलाला त्रास आहे. ते म्हणे अरे आमच्या पाठात विक्षेप करू नको. पण एक दिवस काय झालं, त्या मुलाने डोळे पांढरे केले आणि त्याला ते फेफरे अपस्मार त्याला म्हणतात ते झालं आणि ते आले सांगायला तर की त्यांनी डोळे पांढरे केले. त्यामुळे डोळे पांढरे केले ना, मग आता तो काय मेला का, रडती का, रडू नको म्हणे. गेले आणि थोड्याच वेळानं त्याला पुन्हा झटके आले आणि त्याचं शरीर गार पडलं. मग ती परत सांगायला आली अहो पार आता शरीर गार पडले. म्हणे मेला का, तर ते म्हणे मग मेला. मग आता गार पडलं म्हणे, आता काय राहिले आता आपल्याला येत. आणि एकुलता एक मुलगा त्यांचा. मग ते म्हणे मग रडू नको म्हणे. अगोदरही म्हणले रडू नको, मेला का, आता मेल्यावर काय म्हणतात रडू नको. ते म्हणे मग रडायचं तरी केव्हा म्हणे. तर ते म्हणे केव्हाच रडायचं नसतं, हा त्याचा अर्थ आहे खरा, कधीच रडायचं नसतं. इथले जे ब्राह्मण होते ना ते बगाराम जोशींचे वडील वगैरे, तर ते त्यावेळेला होते ब्राह्मण, वैदिक ब्राह्मण होते. तर मग ते म्हटले की आता मुलगा गेला, मग ते गावामध्ये निरोप दिला. मग ते सगळे ब्राह्मण लोक गेले आणि ते म्हटले की आता तुम्हाला हे करायला पाहिजे, आता आपण विधी वगैरे करू याच्यामध्ये. ते म्हणे नाही आता खूप उशीर झाला आहे, 12 वाजलेत म्हणे, काहीतरी उन्हाळ्याचे दिवस होते. ते म्हणे ह्या इतक्या उन्हाळ्यात नाही करायचं म्हणे, आता उन्हाळ्यात संध्याकाळी थोडं ऊन उतरल्यावर करू म्हणले. आणि त्यांनी ते ऊन उतरलं म्हणजे तुम्ही जा आता आणि सगळे ऊन उतरल्यावर या, मग आपण त्याचा विधी करू म्हणे. आणि तसा विधी केला त्याने. आता हे काय माणुसकीला धरू नये असं नाही, पण तत्ववेत्याची काय पराकाष्ठा आहे हे त्याच्यामधून. एवम रडायचं कधीच नसतं. कोणताच काळ जो आहे ना तो रडवणारा काळ नाही. कारण काळ नावाने त्याला रडण्याचं सामर्थ्य कोणी दिले, काळ हा रडवतो हे सामर्थ्य त्या काळाला कोणी दिले. आणि तो काळ जर आपल्याला रडवायला लागला तर काय उपयोग आहे की नाही. आता जेथे काळगतीच नसे पाही तेथे एक काळी असे मागुता नाही, किंवा पूर्वी नव्हता हेही असंबद्ध की. जेथे काळगतीच नसे पाहिजे, जिथं काळाची गतीच नाही तेथे ए काळी असे मागुता नाही. काही लोक काय म्हणतात, दे टोले जोवरी असे तप्तला आलं लोखंड. तारुण्यातच विषयांचा ते एक रघुवंशामधला पहिला म्हणजे मंगलाचरणानंतर श्लोक आहे बघा रघुवंशामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बालपणामध्ये शैशवे अभ्यस्त विद्यानाम, मला वाटतं हां, यौवने विषयेशनाम आणि योगेनांते तनुन त्याजाम, आणि मध्ये एक राहिलेलं आहे, बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं बालपणामध्ये खेळावं, विद्याभ्यास करावा, तारुण्यामध्ये विषयभोग घ्यावा आणि वार्धक्य मुनीनांते काय योगेनांते तनु त्याजाम, मध्ये एक राहिलं हां, वार्धक्य मुनिवृत्ती नाम, आणि मधलं काय राहिलं,
वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगे नांते तनुत्यजाम असं सांगितलं की सहज इथं विषय आला म्हणून त्या याचं इतकं प्रमाण दिलं जातं कोणाचं रघुवंशाचं आणि त्याच्यामध्ये सांगतात लहानपणी माणसाने जास्तीत जास्त विद्याभ्यास करावा, तारुण्यामध्ये विषय भोग घ्यावा आणि जसं जसं वार्धक्य येईल तसं तसं काय वार्धक्ये मुनिवृत्तीनाम त्यांनी काय करावं ऋषीमुनींची जी वृत्ती आहे वैराग्याची वृत्ती ती धारण करावी आणि शेवटी अंतकालेचं मामेव परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी योगाचं आलंबन घ्यावं आणि आपल्या शरीराचा त्याग करून कायम परमात्मा स्वरूपात विलीन व्हावं ही आपली भारतीय संस्कृती आहे असं सांगितलं जातं. परंतु या ठिकाणी असं सांगतात आता जिथे काळगतीचं पाय नाही, काळगतीच नाही तर काय स्वामी महाराज म्हणायचे मी काय म्हातारा झालो का, तुम्ही मला काय म्हातारा समजता का, शरीर म्हातारा झालं, मी थोडाच म्हातारा आहे. म्हणजे काळाची गती जी आहे ती शरीरावर आहे, माझ्या आत्मस्वरूपावर नाही. म्हणून म्हणतात जेथे काळगतीचं नसे पाहिजे तेथे ए काळी असे मागवता नाही. तर काळाची गतीच जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही तर एखादा पदार्थ आता आहे आणि पुढं नाही, आता आहे पण पुढं राहणार नाही, किंवा पूर्वी नव्हता हे असंबद्ध की गा हे सगळं असंबद्ध आहे. जर कोणी म्हणायला लागलं आदौ अंत्येचे यद नास्ति वर्तमानेपि तन तथा, आदौ अंत्येचे यद अस्ति वर्तमानेपि तन तथा, बरोबर आहे ना. ही गौडपातकारिकेत नाही ना आलेलं. गौडपातकारिकेत आलं नाही, हे दुसरं कुठंतरी वार्तिकामध्ये म्हणजे कुठंतरी दुसरीकडे आहे. पण आपण काय म्हणतो जी पदार्थ आपल्याला काय वाटतं आत्मस्वरूपाचा यथार्थ तो पटवून द्यायचा आणि कल्पना काय सांगतो अगोदर जे नाही नंतर जे नाही ते मधल्या काळात दिसलं तरी नाही, अगोदर जे आहे नंतर जे आहे ते मधल्या काळात दिसलं तरी आपलं नाही दिसलं तरी आहे असं आपण सांगतो. हे सगळं काळाला गृहीत धरूनच सांगतो की नाही. मग आता सांगतात की जेथे काळगतीचं नसे पाहिजे, ज्या आत्मस्वरूपात काळाची गतीच नाही तेथे त्या ठिकाणी आता हा शरीर आहे पुढं ते शरीर राहणार नाही, किंवा पूर्वी ते नव्हतं आता अस्तित्वात आलंय ते पुढं राहणार नाही. हे बोलणंसुद्धा काय आहे असंबद्ध की हे बोलणंसुद्धा विसंगत आहे अशा प्रकारे सांगतात. बरीच मोठी टीका आहे, आपण दुपारी पाहू.